Hi guys, so let's get ready with me. पण ही संपली आणि माझ्या लक्षातच नाही पॅकिंग करण्याआधी की ही संपायला आली आहे. बट एनिवे मी थोडंसं तर यूज करूच शकते. Wow, this is my all-time favorite moisturizer. And this is second one. हे पण moisturizer आहे. बॅकग्राऊंडला जो आवाज येतो तो तुम्ही इग्नोर करू शकता. सो हे जे मी मॉइश्चरायझर आता अप्लाय केलं ते फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर आहे विच इज रिअल लाईट वेट आणि त्याच्याने तुम्हाला स्टिकीनेस अजिबात नाही होणार आणि यू विल फील लाईक लिटल ब्राईटर टोन यू नो आणि खूप म्हणजे छान खूप मस्त असं मॉइश्चरायझर आहे. सेकंडली आय एम गोइंग टू अप्लाय सनस्क्रीन अँड दिस इज ऑल्सो फ्रॉम फॉक्सटेल. आणि ही सनस्क्रीन माझी खरंच म्हणजे मला फेवरेट सनस्क्रीन आहे बिकॉज याआधी मी ऑब्व्हियसली बरेच सनस्क्रीन्स वगैरे यूज केलेले आहेत. पण मला फॉक्सटेलसारखं तरी रिझल्ट कोणत्या सनस्क्रीनमध्ये नाही भेटले. सो असं नाही आहे की फक्त तुम्ही दुपारच्या टाईमला किंवा सकाळच्या टाईमला बाहेर जाता आणि तेव्हाच तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायची आहे असं अजिबात नाही आहे. तुम्ही जर कुठेही चाललं केव्हाही चाललं म्हणजे आता इथे ऑलमोस्ट रात्रीचे 7:45 झालेले आहे आणि आम्ही डिनर पार्टीला चालू आहे. सो तेव्हा पण मी सनस्क्रीन अप्लाय करते कारण सनस्क्रीन यासाठी अप्लाय करायची बिकॉज जे लाईट्स असतात ते खूप हेवी लाईट्स असतात आणि ते पण आपल्या स्किनला डॅमेज करतात. त्याच्यामुळे त्याच्या प्रोटेक्शनसाठी वी शुड यूज सनस्क्रीन. नाव दिस इज डॉट अँड की टिंटेड सनस्क्रीन आणि हे पण खरंच खूप बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय करायची काही नॉट मॉइश्चरायझर सॉरी तुम्हाला काय म्हणतात वॉट आय विल कॉल दॅट हां सॉरी. सो तुम्हाला फाउंडेशन यूज करायची त्याची बात गरज लागणार नाही जर तुम्हाला अजून एक ब्राईटर टोन हवी आहे तर बिकॉज हे जे सनस्क्रीन आहे डॉट अँड कीचं दिस इज टिंटेड सनस्क्रीन अँड हे तुम्हाला ब्राईटर टोन देतच. तुम्ही आता बघालच जेव्हा मी तुम्हाला दाखवेन. सो सी can you see my difference? सो अशा प्रकारे माझे 4 लेअर अप्लाय करून झालेले आहेत. नाव आय एम गोइंग टू अप्लाय दिस लिप बाम ऑइल. मी आय एम नॉट गोइंग टू अप्लाय लिपस्टिक बिकॉज त्याची काही एवढी गरज नाही मला. सो दिस इज ऑल्सो अगेन फ्रॉम डॉट अँड की. आणि हे डॉट अँड की तुम्हाला एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असं एक टेक्स्चर देतं. नाव काजल. बिफोर काजळ अप्लाय करण्याआधी यू शुड क्लीन युअर आईज फर्स्ट अँड देन अप्लाय काजल्स. आता इयरिंग सिलेक्ट करूया. आय हॅव व्हेरी क्यूट इयरिंग्स. बट आय एम व्हेरी कन्फ्यूज की मी कोणते इयरिंग्स घालू. लेट्स सी कोणते चांगले वाटतात. सो आय हॅव दिस फ्लावर वन नॉट बॅड अँड सेकंड वन इज बो. हां आय थिंक हे सुंदर वाटतं असं वाटतं. वन आय हॅव दिस वन. या आय थिंक हे थोडं सॉफ्ट लुक देतं बिकॉज तसेही आय एम गोइंग टू ओपन माय हेअर तर ते तसंही नाही दिसणार. Ew.